जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची जवळपास 111 कोटींची अनामत रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामधनं काढण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल झाला आणि शेवटी अखेरीस विक्रमगडचे नगराध्यक्ष पिंक्या पडोळे यांना अटक करण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भात पुढची कारवाई देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु आता हे 111 कोटींचं नवीन प्रकरण असतानाच अजून एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे। जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गतच 16 कोटींची बोगस आहेत निघालेली असल्याचं पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्या सोबत सुनील भुसारा आहेत, जे माजी आमदार आहेत विक्रमगड संपूर्ण विधानसभेचे। खरं तर 111 कोटी रुपये जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधनं काढण्यात येणार होती, परंतु सतर्कता तिथच्या बँकच्या अधिकाऱ्यांनी दाखवली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। आता मात्र नवीन काय प्रकार आहे 111 कोटींच्या नंतर? इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यामध्ये कामं न करता जवळपास 16.5 कोटी रुपयांची बिलं त्या ठिकाणी काढलेली आहेत। सदानंद एंटरप्राइजेस त्या एजन्सीचं नाव आहे। भाजपचे शहराध्यक्ष आणि नगराध्यक्षाचे उमेदवार कुणाल उदावंत यांची ही एजन्सी आहे आणि कामं न करता सरसकट बिलं काढलेली आहेत। लागोपाठ जवळपास 16 कोटी 80 लाख रुपये, जवळपास 17 कोटी रुपयाची बिलं त्यांनी काढली। कुठलंही काम त्या जागेवर नव्हतं। तक्रार दाखल केल्यानंतर आता कामाला सुरुवात केली आहे। त्याचे जिओ टॅगिंगचे फोटो आपल्याकडे आहेत। तिथल्या सरपंचांनी विरोध केला की आता हे काम करू नका। तिथले हे जे माझ्याकडे या बिल काढता येत नाही, याच्यानेच पैसे आरटीजीएस खात्यावर पैसे वर्ग होतात आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणात जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, एजन्सीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे सरकारकडे करतो आपल्या माध्यमातून। आणि हे मोठे रॅकेट आहे। आता हा जो प्रश्न आहे की एकाच वर्क आयडीवर 8 कामं केली आहेत। वर्क आय डी एक आहे आणि त्याच्यावरच कामं केली आहेत। प्रत्येक माणसाचं कामाचा नाव वेगळं असतं, त्याचा वर्क आय डी वेगळा असतो, परंतु यांनी मात्र एकाच वर्क आय डीवर 8 कामं केलेली आहेत आणि बिल एकाला, काम एकाच्या नावावर बिल दुसऱ्याला, असं त्यांनी केलं आहे। याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की समजा पहिली एजन्सी मोहिते कन्स्ट्रक्शन असेल, त्याला 70 लाख रुपये दिलेत, दुसरी एजन्सी सदानंद एंटरप्राइजेसला आहे, त्याला लगेच 70 लाख दिलेत। म्हणजे आणि त्याचे पुरावेसह आपण बोलतोय, हे जे डॉक्युमेंट आहे ते सरकारी डॉक्युमेंट आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकाने कुठलं काम केलं आहे, काय काम केलं, वर्क ऑर्डर कधी झाली, त्याचे ओरिजिनल हे पेपर या ठिकाणी आहेत आणि गुन्हा सिद्ध झालेला असताना सुद्धा यावर प्रशासन कारवाई करत नाही। मी चीफ इंजिनियर राजपूत साहेब आणि अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता राजपूत आणि अधीक्षक अभियंता श्री तांबे यांना दोघांनाही ही सगळी माहिती कल्पना दिलेली आहे। पेपर्स पण त्यांना पाठवलेले आहेत। मंत्री मोदयांना याची कल्पना दिलेली आहे। मला वाटतं याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीने जर एवढे कोट्यवधी रुपये 15 कोटी 20 कोटी जर एखाद्या माणसाला दिले असतील तर त्याच्यामध्ये मग भ्रष्टाचाराचं खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करते, असा माझा स्पष्टपणे आरोप आहे। खरं तर हे भाजपची निगडीत असल्यामुळेच हे सगळी कारवाई होत नाही का? तुम्ही म्हणतात की भाजपचा त्या ठिकाणचा पदाधिकारी आहे, त्यांनी अशा पद्धतीने हे सगळी खोटी बिलं काढलेली आहेत आणि आता खोटी बिलं काढली आहेत हा संपूर्ण ज्यावेळेस गवगवा झाला त्याच्यानंतर मात्र ह्या बिलांची कामं करण्याच्या संदर्भात सुरुवात केलेली आहे। जर बिलं 11 कोटींची निघाली असतील तर एकूण काम किती कोटी रुपयांचं? नाही, ही सगळीच बिलं काढली, त्याची अमाऊंट 16 कोटी 80 लाख रुपये आहे आणि ही सगळी कामं जवळपास 50-60 कोटी रुपयाची आहेत। ही चौकशी झाली पाहिजे, याची मागणी आम्ही केली आहे। त्याच्या डिटेल्स आपल्याकडे आहेत आणि याची आम्ही माहिती, मी म्हटलं की अधीक्षक अभियंत्यांना दिली, मुख्य अभियंत्यांना दिली, ते आजच मला वाटतं व्हिजिट होणार आहे असं समजतं आहे। आलेत की नाही अजून माहिती नाही, परंतु अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता निलंबित झाले ते 111 कोटीच्या प्रकरणामध्ये आणि त्यांच्याच काळामधला हा सगळा कारभार आहे। त्यामुळे तिथले उपअभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा ते कोणी जे ऑफिसमध्ये लोक आहेत की जे कामं न करता एवढी कोट्यावधी बिलं काढतात, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं ते मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले ते करतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे। परंतु सातत्यानं ही संपूर्ण डेअरिंग कशा पद्धतीने होते? 111 कोटी रुपये ज्यावेळेस खात्यामधनं वर्ग केले जातात आणि त्याच्यासाठी खोटी सही घेतली जाते, बँक कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस ही गोष्ट कळते त्याच्यानंतर हा सगळा प्रकरण उघडकीस येतं, मग गुन्हा नोंदवतो, एक नगराध्यक्ष त्याला अटक होते। ह्या प्रकरणामध्ये दिरंगाई का नेमकी होताना पाहायला मिळते? कारण की याच्यामध्ये जे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत आणि मागच्या काळामध्ये ते अपक्ष होते, त्यांची संघटना होती। ह्या अशा कामांना राजकीय बळ मिळावं किंवा राजकीय त्यांना हे मिळावे, त्यांना लपण्यासाठी जागा म्हणून त्यांनी प्रवेश केला शिंदे गटामध्ये। त्यामुळे आधी ते भाजपमध्ये होते, मग त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, नंतर ते
पुन्हा भाजपमध्ये गेले, आता शिंदे गटामध्ये आहेत, मध्यंतरी अपक्ष होते. परंतु सातत्याने अशी जी गैरकृत्य आहेत त्या गैरकृत्यांना सरकारी संरक्षण मिळावं, सत्ताधारी पक्षाचं संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आता शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे. आता शिंदे गटाचे उपनेते आहेत ते, आणि त्यामुळेच मला वाटतं की अचानकपणे मधले 111 कोटीमध्ये त्यांना जामीन देण्याचा प्रयत्न झाला. जव्हारचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयाने यांना जामीन देण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्र न्यायालयाने तो जामीन रद्द केला आणि त्यांना पुन्हा ताब्यात घेण्याची त्या पिंका पडले त्यांनी परत केलं. म्हणजे सत्तेचा किती गैरवापर आहे यावरून दिसून येतं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा 111 कोटीच्या प्रकरणामध्ये निलेश सांबरेंचं एजन्सीला आणि याच्यापूर्वी अनेक कामं दिलेली गेली, 1000-1200 कोटीची कामं दिली गेलेली आहेत. अनेक कामं अपूर्ण आहेत, केलेली नाही, कामं न करता बिलं काढलीत. मी सातत्याने यावर बोलतो आहे. आणि ते निलेश सांबरेचा जे संघटनेचे अध्यक्ष ते आता शिंदेसाहेबांबरोबर आहेत. शिंदेसाहेबांनी मी विनंती केली की आपण चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालू नये, आपण जनतेचे सेवक आहात, तीच भूमिका आपण आपली योग्यपणे वठवली पाहिजे. खरं तर मग ह्याच्या सगळ्या संदर्भात तुम्ही जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा केली का? अशा चुकीच्या लोकांना कंत्राटं दिली जातात? नाही, याच्यामध्ये काय आहे की शासनाची जी प्रक्रिया आहे ती टेंडरची प्रक्रिया आहे. हे सगळे लोक 20-20% बिलो टेंडर घेतात. शासनाला एवढं अपेक्षित नाही, आणि 20-20% बिलो टेंडर घ्यायची बाकीच्यांची 5-6% असतात. हे यांना परवडतच नाही. पण हे अधिकाऱ्यांना हाती धरून हे जी 20% बिलो घेतात हे पुन्हा मूळ टेंडरच्या किमतीने पैसे काढतात. हे मोठं रॅकेट आहे. यांनी गेले 10 वर्ष हेच काम केलेलं आहे. मी म्हटलं आपल्याला की सातत्याने पक्ष बदलणं, सत्ताधारी पक्षाबरोबर जाणं, यासाठी ही जी यांची काळी कृत्य आहेत ही काळी कृत्य लपवण्यासाठी यांना सरकारचा आधार लागतो, आणि म्हणून ते पक्षात प्रवेश करतात. आणि मग कागदामध्ये फेराफेरी करणं, खोट्या सह्या करणं, अधिकाऱ्यांना दबाव देणं, अधिकाऱ्यांना धमक्या देणं, डोक्यावर पिस्तूल लावणं, अशा अनेक प्रकारे यांनी यापूर्वी केलेले आहेत. 54 गुन्हे आहेत निलेश सांबरेंवर, 54 गुन्हे हे असेच आहेत सगळे. एकदा टोल नाके फोडण्याचा विषय असेल, म्हणजे काही ज्या माणसाला तडीपार केला पाहिजे त्याला शिंदे साहेबांनी उपनेता केलेला आहे. त्यामुळं समाज खोट्या समाजसेवेच्या नावाखाली हे असे सगळे प्रकार करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग ह्या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालतायत का? ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष प्रवेश दिला त्यांना, त्याच्यानंतर त्यांना अभयसुद्धा दिलं जातं एवढ्या सगळ्या गैरकारभाराला? निश्चितपणे या सगळ्या प्रकारांमागे शिंदेसाहेबांचं त्यांना पाठबळ आहे म्हणून ते सगळं करत आहेत. मागे त्यांनी दवाखाना सुरू केला, हॉस्पिटल वगैरे ते दाखवत आहेत. तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे घेतले जातात, लोकांचा उपचार केला जातो. पण लोकांना काय सांगतात की आम्ही मोफत करतो. माझा जो जिजाऊ कन्स्ट्रक्शन त्यांचा जो बिझनेस आहे त्यातून मी 10% पैसे खर्च करतो आणि माझी अशी दानात आहे वगैरे भाषणं करतात लोकांमध्ये. परंतु हे अशा पद्धतीने जर पैसे कोट्यवधी रुपये काढले तर कोणी माणूस करेलच. 100 कोटी काढायचे आणि त्यातले 5 कोटी खर्च करायचे, कोणी पण करेल ना. आपलं म्हणणं आहे की जो सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या चांगल्या सुखसोयी व्हायला पाहिजेत, चांगले रस्ते व्हायला पाहिजेत, चांगली कामं व्हायला पाहिजेत, त्यासाठीचा हा पैसा आहे. तो अशा गैरमार्गाने काढायचा आणि त्यातले 2-3 कोटी खर्च करून समाजसेवेचा आव्हानायचा. मला वाटतं शिंदेसाहेबांनी यांना पाठबळ देणं बंद केलं पाहिजे. 68 कोटी रुपयाचा आमचा जिल्हा रुग्णालय आहे, दवाखाना आहे आमचा मनोरला. त्याचं 7 वर्ष झाली काम चालू आहे. निलेश सांबरेंनी काम घेतलं आहे. काम कुठल्या एका याच्या कंपनीला दिलं आहे, गुजरातच्या कंपनीला दिलेलं आहे सबलेटमध्ये. आता अशी कामं घेऊन टाईन करायचीच नाही, अशी कोट्यवधी कामं त्यांची आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींना शिंदेसाहेबांनी पाठीशी घालू नये, मी त्यांना 2 वेळा सांगितलं. आणि जे असे लोक आहेत की सरकारच्या म्हणजे मी म्हटलं की पिंका परोळे हा तर एक छोटा मासा आहे, याचे मुख्य सूत्रधार निलेश सांबरे आहेत. परंतु आता ही जनचळवळ तुम्ही उभी करणार का? विक्रमगड असेल, जव्हार असेल, पालघर असेल, हा सगळा संपूर्ण आदिवासी बहुल विभाग आहे. त्या ठिकाणी खरं तर आरोग्याची समस्या नेहमी उद्भवत असते. कारण की माध्यमांमध्ये देखील अनेक वेळा आपण व्हिडिओज फोटोज बघतो की ज्यावेळेस महिलांची प्रसूती करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र त्या महिलांना झोळीने घेऊन जावं लागतं. तिथं ॲम्ब्युलन्स आदिवासी पाड्यावरती पोहोचत नाही, एक साधी यंत्रणा त्या ठिकाणी आदिवासी पाड्यावरती पोहोचत नाही. मग आता या सगळ्या संदर्भात हे जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे अशा पद्धतीने चोरण्याचा जो काही प्रयत्न होतोय याच्या संदर्भात काही जनचळवळ उभी राहणार का? कारण की हा पैसा सामान्य नागरिकांचा आहे. एक मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही पुढच्या काळामध्ये जव्हार आणि पालघरला करणार आहोत. लोकांचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये असणार आहे. 8-10 हजार लोकांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे आणि एक मोठी जन आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे. कारण सातत्याने एवढ्या कोट्यवधी रुपयांचा अपार होतोय. प्रशासनाला हाताशी धरून, सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना, खासदारांना हाताशी धरून, मंत्र्यांना हाताशी धरून हे सगळं चाललेलं आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये 1000 ते 1200 कोटीचा हा सगळा घोटाळा आहे. हे पैसे काढलेले आहेत आणि त्या पैशातून मग ही छोटीशी समाजसेवा दाखवण्याचा केवल्याना प्रयत्न काही लोक करतात. आणि मग स्वतःची संघटना काढायची, जातीच्या नावावर मतं मागायची वगैरे जे काही चाललं आहे. मी म्हणतो माझ्या समाजाला तर फसवलेलंच आहे, आदिवासी समाजाला, परंतु त्यांचा स्वतःचा जो समाज आहे ओबीसी कुणबी समाज फसवलेला आहे.
त्यांच्यासुद्धा अनेक लोकांच्या ते पेसा भरतीमध्ये त्यांच्यासुद्धा लोकांचं कोर्टामध्ये प्रकरण त्यांनी पाठवलं. कोर्ट कचेऱ्यामुळं लोकांच्या नोकऱ्या राहून गेल्या. म्हणजे स्वतःच्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की चीप प्रॉपर्टी ज्याला म्हणतात त्यासाठी सगळं चाललेलं आहे. तो अट्टास आहे. लोकांमध्ये न जाता खोटे पैसे काढायचे आणि स्वतःला नेता सिद्ध करण्यासाठी हा प्रयत्नचा तो थांबवण्यासाठी आम्ही एक मोठी लवकरच उभी करणार आहोत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी आमदार आहेत सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, विक्रमगड विधानसभेचे. खरं तर एक मोठा भ्रष्टाचारच त्यांनी समोर उघडकीस आणलेला आहे. 111 कोटी रुपये जवाहरच्या स्टेट बँकेमधनं काढण्याचा प्रयत्न झाला. बँक अधिकाऱ्याला ज्यावेळेस लक्षात आलं की कंत्राटदारांची अनामत रक्कम कोणीतरी एक व्यक्ती 111 कोटी रुपये काढतंय, त्या सगळ्या संदर्भात मग चौकशी झाली, मग गुन्हा दाखल झाला, लोक ते आरोपी अटकेत आले. परंतु आता हे 111 कोटी रुपयांचं एक प्रकरण असताना दुसरं अजून मात्र 16 कोटी रुपयांचं प्रकरण समोर आलेलं आहे. तेही जवारच्याच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामं न करता 16 कोटी रुपयांची बिलं काढली जातात. आणि आता त्यानंतर हा ज्यावेळेस गवगवा होतो त्यावेळेस मात्र कंत्राटदार समोर येतो आणि नंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो. त्यावेळेस मात्र नागरिक जे आहेत त्या कंत्राटदाराला काम करण्यास मात्र विरोध करतात. आता हे सगळं प्रकरण माजी आमदार सुनील भुसारा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत नेलेलं आहे. आता यामध्ये सरकार किंवा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे कशा पद्धतीने कारवाई करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर.